हेलो गाइस, स्वागत है आपका एसपी इंजीनियरिंग इस यूट्यूब चैनल में। सो इन दिस वीडियो वी विल डिस्कस अबाउट द मोस्ट एमपी क्वेश्चंस ऑफ द सिग्नल एंड सिस्टम्स यूनिट 1, that is the introduction to signals. This is the most MP questions that we have design and analysis. It covers all the points and all the syllabus of the unit 1, that is the introduction to signals. अगर वीडियो आपको अच्छी लगी तो वीडियो को लाइक करो, आपके दोस्तों के साथ शेयर करो और चैनल को सब्सक्राइब करो, ताकि इस तरह की वीडियोस और इस तरह के यूजफुल कंटेंट्स हम आपके लिए लाते रहे। चलो स्टार्ट करते हैं। हमारा जो यूनिट 1 है, इंट्रोडक्शन टू सिग्नल्स, सिग्नल एंड सिस्टम्स का, तो इसके अंदर कुछ मेन पॉइंट्स और कुछ मेन आईएमपी क्वेश्चंस है, जो बहुत आईएमपी और वो ही आपको करना है, जिससे आपका यूनिट 1 में ज़्यादा से ज़्यादा आपके मार्क्स आ सकते हैं, नंबर आ सकते हैं। सो फर्स्ट वन तो आपको यूनिट इंट्रोडक्शन टू सिग्नल्स में नंबर 1 क्वेश्चन आईएमपी है, व्हाट आर डिफरेंट टाइप्स ऑफ सिग्नल। सो इतना ध्यान में रखना है कि दिस यूनिट 1 इज बेस्ड ऑन दिस सिग्नल। सो व्हाट आर द डिफरेंट टाइप्स ऑफ सिग्नल, दैट इज IMP question from the unit 1, that number 1 IMP question. So there are the two types of the signal, that is this continuous time signals and the discrete time signal, that is the CT signals and the DT signals. So पहले तो आपको CT signals and DT signals जो मेन टाइप होते हैं वो करने अच्छी तरीके से। उसके बाद एलिमेंट्री सिग्नल्स, इसकी आपको बहुत अच्छी तरीके से प्रैक्टिस करनी है। लाइक मैंने इधर लिखा भी है, मस्ट डू प्रैक्टिस ऑफ एलिमेंट्री सिग्नल्स, unit impulse, unit step, unit ramp, unit parabolic, rectangular pulse, triangular, signum signal, sinusoidal signal, real exponential signal, complex exponential signal, sine function and Gaussian function. So this one is the number 1 IMP question from this unit 1. So we will move forward. So the second question है जो बहुत IMP है, like perform various operations on CT and DT signals, like continuous time signals and discrete time signals के ऊपर हम कुछ ऑपरेशंस परफॉर्म करते हैं। वो सेकंड आईएमपी क्वेश्चन है, वो भी आपको अच्छी तरीके से करना है, लाइक एम्पलीट्यूड स्केलिंग, सिग्नल एडिशन, सिग्नल सब्सट्रैक्शन, सिग्नल मल्टीप्लिकेशन, सिग्नल डिफरेंशिएशन, सिग्नल इंटीग्रेशन, एक्यूमुलेशन। सो एक कुछ आईएमपी ऑपरेशन है जो कि बहुत आईएमपी क्वेश्चन है। सो मैं आपको एक बात बताता हूँ, लाइक अगर आपको अच्छी तरीके से करना है, इस यूनिट में ज्यादा से ज्यादा नंबर मार्क्स आपको लाने हैं, तो ऑपरेशंस का जो क्वेश्चन है ना, इतने आईएमपी क्वेश्चंस, आईएमपी ऑपरेशंस नहीं है, लेकिन टाइम शिफ्टिंग है, बहुत आईएमपी क्वेश्चन है, ये तो आपको फिक्स करना चाहिए। टाइम शिफ्टिंग का परफॉर्म ऑपरेशन ऑन दी सिग्नल्स, लाइक टाइम शिफ्टिंग, ये तो बहुत आईएमपी क्वेश्चन है, तो ये तो आपको फिक्स करना चाहिए, बहुत आईएमपी क्वेश्चन है, इसको आपको करके जाना चाहिए। मतलब तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की हा टाइम शिफ्टिंगचा क्वेश्चन आहे ना, तो फिक्स जास्त वेळा खूप वेळ येतो, कारण एक्सप्लेन द वेरियस ऑपरेशन्स ऑन दी सिटी अँड डीटी सिग्नल्स लाईक टाइम शिफ्टिंग, हा क्वेश्चन तुम्हाला फिक्स करायचा आहे म्हणजे करायचा आहे, ह्याला सोडू नका। आता अजून कोणते एमपी क्वेश्चन ते आपण बघूया। सो मोस्ट एमपी ऑपरेशन्स क्वेश्चन्स विल डेफिनेटली आस्क। सो इथं ह्यो पण खूप आयएमपी क्वेश्चन आहे, टाइम रिव्हर्सल, टाइम स्केलिंग. सो टाइम एक्सप्लेन द फॉलोइंग ऑपरेशन्स ऑन दी सिग्नल. सो टाइम रिव्हर्सल ऑपरेशन्स हा सिग्नलवर परफॉर्म करायला फिक्स येणार, हा पण खूप आयएमपी क्वेश्चन आहे, हा पण तुम्ही करा फिक्स। त्याच्यानंतर टाइम स्केलिंग, हा पण खूप आयएमपी ऑपरेशन आहे, जो की सिग्नलवर आपण परफॉर्म करतो, फिक्स आहे, जास्त वेळ आयएमपी येतो, हा पण फिक्स करा। सो हे आपण आतापर्यंत 2 आयएमपी क्वेश्चन बघितले, आणि हे जे आयएमपी क्वेश्चन आम्ही खूप चांगले डिझाईन केलेले। सो पहिला तर तुम्हाला व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ सिग्नल्स हा पहिला क्वेश्चन करायचा आहे। त्याच्यामध्ये दोन टाइप्स पडतात, एक तर सिटी सिग्नल्स आणि डीटी सिग्नल, दॅट इज द कंटिन्युअस टाइम सिग्नल अँड डिस्क्रीट टाइम सिग्नल। आणि एलिमेंटरी सिग्नलचे कुछ एलिमेंटरी सिग्नलचे कुछ असे टाइप्स पडतात, हे टाइप्स आपल्याला करायचे आहेत चांगले। सो उसके बाद आपको हे करना आहे, तो पहिल्यांदा तर आपल्याला व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ सिग्नल, त्याच्यामध्ये सिटी सिग्नल आणि डीटी सिग्नल हे करायचे मेन टाइप्स। आणि एलिमेंटरी सिग्नल्स मध्ये असे खूप सिग्नल्स पडतात, लाईक हे सिग्नलचे डायग्राम चांगले काढायचे, डायग्राम चांगली प्रॅक्टिस करा, हे फिक्स येतात। आणि सिग्नल्सवर ऑपरेशन, सिग्नलवर ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी फिक्स येतं, त्यापैकी हे वरचे ऑपरेशन हे एवढे इम्पॉर्टंट नाहीये, पण टाइम शिफ्टिंग, टाइम रिव्हर्सल आणि टाइम स्केलिंग हे खूप आयएमपी ऑपरेशन आहे, याच्यावर फिक्स आयएमपी क्वेश्चन येतात, म्हणजे येतात एसएसच्या पेपरला, एवढे लक्षात घ्या। त्यानंतर थर्ड आयएमपी क्वेश्चन आहे क्लासिफिकेशन ऑफ कंटिन्युअस टाइम अँड डिस्क्रीट टाइम सिग्नल्स। सो हा थर्ड आयएमपी क्वेश्चन आहे, ह्याच्यावरती तुम्हाला थेरी क्वेश्चन येतो की डिफरंट टाइप्स ऑफ सिटी अँड डीटी सिग्नल्स एक्सप्लेन करा, हा पण क्वेश्चन आपल्याला खूप चांगला करायचा आहे। त्यानंतर ह्याच्यावरचे न्यूमेरिकल पण चांगले करायचे ह्या सिटी अँड डीटी सिग्नल्सवर। सो कंटिन्युअस टाइम सिग्नल अँड डिस्क्रीट टाइम सिग्नल्स ह्याचं क्लासिफिकेशन, ह्याचं वर्गीकरण काही टाइप्स मध्ये होतं, ते टाइप्स आपल्याला फिक्स करायचे, लाईक डिटर्मिनिस्टिक अँड रँडम सिग्नल्स काय असतात ते चांगले करा।
पिरियोडिक अँड नॉन पिरियोडिक सिग्नल्स एक चांगले करा, इव्हन अँड ऑड सिग्नल्स एक खूप चांगले करा, एनर्जी अँड पॉवर सिग्नल चांगले करा, स्टेशनरी अँड नॉन स्टेशनरी सिग्नल चांगले करा. सो इव्हन अँड ऑड सिग्नल्स वर तुम्हाला न्यूमेरिकल येतं, पिरियोडिक अँड नॉन पिरियोडिक सिग्नल्स वर पण तुम्हाला न्यूमेरिकल येतं, आणि फिक्स म्हणजे एनर्जी अँड पॉवर सिग्नल हे दोन सिग्नल आहे, इव्हन अँड ऑड सिग्नल्स अँड द एनर्जी अँड पॉवर सिग्नल हे दोन टॉपिक आहे. फर्स्ट टॉपिक इव्हन अँड ऑड सिग्नल्स अँड सेकंड टॉपिक एनर्जी अँड पॉवर सिग्नल. या दोन टॉपिक वर फिक्स क्वेश्चन येतातच. ह्या दोन टॉपिक्स वर फिक्स आयएमपी क्वेश्चन येतातच एक्झाम मध्ये. सो मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला चांगला स्कोर करायचा आहे युनिट 1 मध्ये आपला इंट्रोडक्शन टू सिग्नल्स, त्याच्यामध्ये ह्या दोन टॉपिक्स वर फिक्स आयएमपी क्वेश्चन्स आणि खूप थेरी क्वेश्चन आणि न्यूमेरिकल क्वेश्चन फिक्स येतात. सो न्यूमेरिकल क्वेश्चन इव्हन अँड ऑड सिग्नल्स अँड पिरियोडिक अँड नॉन पिरियोडिक सिग्नल या दोन टॉपिक वर न्यूमेरिकल क्वेश्चन फिक्स येतात. सो हे दोन क्वेश्चन चांगले करा. आणि अजून एक सांगतो, हे सगळे आयएमपी क्वेश्चन तुम्ही म्हणसाल की फक्त 3च आयएमपी क्वेश्चन आहे, हा पूर्ण क्वेश्चन सिलेबस कव्हर करतं. लाईक आता तुम्ही बघा, आपलं युनिट 1 इंट्रोडक्शन टू सिग्नल्स आहे, सिग्नलचे विविध टाइप्स आहे, लाईक सिटी सिग्नल्स आणि डीटी सिग्नल्स, आणि एलिमेंटरी सिग्नल्स मध्ये हे सगळे क्वेश्चन्स आहे, एलिमेंटरी सिग्नलचे डायग्राम. सो मी तर सर्व क्वेश्चन्स कव्हर केलेले आहे, लाईक एलिमेंटरी सिग्नलचे सगळे टाइप्स, हे सगळे क्वेश्चन्स आपल्याला चांगली करायची प्रॅक्टिस. सो हे डायग्राम मी तर तुमची सगळ्यांची डायग्राम तुम्हाला चांगली काढायची, मी सगळे इथं मेन्शन केले आहे. आणि त्याच प्रकारे हे सगळे सिग्नल्स कव्हर करतात इथं होतात. त्याच प्रकारे हे सीटी आणि डीटी सिग्नल्स वर जे ऑपरेशन्स आपण परफॉर्म करतो ते पण मी इथं कव्हर केलेले आहे ह्या क्वेश्चन मध्ये, क्वेश्चन नंबर 2 मध्ये. सो दोन टॉपिक्स तर झाले, आणि शेवटचा टॉपिक आपला क्लासिफिकेशन ऑफ सिग्नल्स. त्याच्यामध्ये डिटर्मिनिस्टिक अँड रँडम, पिरियोडिक अँड नॉन पिरियोडिक, इव्हन अँड ऑड, एनर्जी अँड पॉवर, स्टेशनरी अँड नॉन स्टेशनरी, असे कुछ आयएमपी टॉपिक्स आहे सिग्नल्स सिस्टम्स मध्ये. सिग्नलचं क्लासिफिकेशन या सिग्नल्स मध्ये होतं. सो सिग्नल्स कंटिन्युअस टाइम सिग्नल्स अँड डिस्क्रीट टाइम सिग्नल्स या दोन सिग्नलचं क्लासिफिकेशन या 4-5 टाइप्स मध्ये होतं. सो हे मी सगळं सिलेबस कव्हर केलेलं आहे, असं नाही की एक बी पॉईंट स्किप केलाय. आणि ह्या युनिट 1 मध्ये काही नाही, फक्त सिग्नल्स काय आहे, इंट्रोडक्शन टू सिग्नल्स या युनिट 1 जो आहे त्याच्यामध्ये असं वेगळं काहीच नाहीये. फक्त सिग्नल्स काय आहेत, सिग्नलची डेफिनेशन आणि सिग्नलची टाइप्स, आणि सिग्नलचं क्लासिफिकेशन, कंटिन्युअस टाइम सिग्नल आणि डिस्क्रीट टाइम सिग्नल्स मध्ये कोणत्या टॉपिक्स वर होतं एवढंच, आणि सिग्नल्स वर कोणकोणते ऑपरेशन परफॉर्म करतो आपण, बस एवढंच आहे. बाकी ह्याशिवाय इथं काहीच नाहीये ह्या युनिट मध्ये. सो फक्त एवढं नीट करा. एवढेच 3 आयएमपी क्वेश्चन्स आहे त्याच्यामध्ये. पहिलं तर टाइप्स ऑफ सिग्नल्स, दुसरं विविध various operation of on CT and DT signals, and third question is the classification of CT and DT signal, that is the deterministic and random signal, even an odd signal, energy and power signal. So तीनच क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन आहे what are the different types of signal, second question is the uh, various operations on the CT and DT signals, and the last question is the classification of CT and DT signals. So this all covers all the questions that you have to prepare for the NSEM exam. So all this covers your NSEM exam for preparation of the unit 1. So if you like this video, please subscribe our channel and share this video with your friends, and like this video. So इस पूरा सिलेबस कवर करता है. So thank you. अगर वीडियो आपको अच्छी लगी तो वीडियो को लाइक करो, आपके दोस्तों के साथ शेयर करो, और चैनल को सब्सक्राइब और लाइक करो. So अगर आपने सारे क्वेश्चंस किए तो यूनिट 1 में आपको बहुत ज्यादा मार्क्स आएंगे, लाइक इसके अंदर सारे क्वेश्चंस एंड सारे टॉपिक्स कवर है. सो we will meet again on next video. Thank you. अगले वीडियो में मिलते हैं, उसके अंदर हम यूनिट 2 को कवर करने वाले हैं, लाइक यूनिट 2 जो सिग्नल्स का है, सिग्नल एंड सिस्टम का, उसको हम कवर करने वाले हैं. सो ये वीडियो आपको अच्छी लगी तो वीडियो को लाइक करो, चैनल को सब्सक्राइब करो, और आपके दोस्तों के साथ शेअर करो. सो तीनच क्वेश्चन आपल्याला कव्हर करायचे. पहिला तर व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ सिग्नल्स, वेरियस ऑपरेशन्स ऑन सीटी अँड डीटी सिग्नल्स, आणि सीटी अँड डीटी सिग्नल्स वेरियस क्लासिफिकेशन, इव्हन अँड ऑड सिग्नल्स, एनर्जी अँड पॉवर सिग्नल, एवढंच करायचंय. फक्त एवढं चांगलं करा, आउटपुट तुम्हाला भेटेल. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, आणि तुमच्या दोस्तांसोबत, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.